मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की शनिवारी मिठाचा सर्वात मोठा उपाय केला जाऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मिठाचे असे उपाय सांगितले आहेत जे खूपच सोपे आणि अचूक आहेत। हे उपाय जर तुम्ही शनिवारी 2 ते 4 मिनिटे वेळ काढून केले तर तुमच्या जीवनात नक्कीच आनंद आणि समृद्धी येईल। ज्या कामाची तुम्ही सुरुवात कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। मित्रांनो, तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात मिठाला खूपच महत्त्वाचे मानले गेले आहे। म्हणतात की जर उपाय योग्य दिवशी आणि योग्य मुहूर्तावर केला गेला तर तो कधीच विफल होत नाही। मीठ अनेक पूजा पाठांमध्येही वापरला जातो। जर पूजा पाठांमध्ये मिठाचा वापर केला गेला नाही तर त्या पूजा पाठांना पूर्ण मानले जात नाही। घराच्या मिठाच्या डब्यामध्ये काही गुप्त वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धनवर्षाव होईल आणि तुम्ही धनवान बनाल। मित्रांनो, सर्वप्रथम कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा की तुमच्या घरात मिठासाठी स्वतंत्र डबा ठेवला आहे का? जर ठेवला नसेल तर आजच असा डबा ठेवा ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ ठेवणार आहात। कारण ज्या उपायाबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत त्यामध्ये फक्त तुम्हाला मिठाच्या डब्यात ती गुप्त वस्तू ठेवायची आहे जी तंत्रशास्त्रात लिहिलेली आहे। जसे तुम्ही ती गुप्त वस्तू मिठाच्या डब्यात ठेवता तसे मानून चला की फक्त तुमच्या जन्मजन्मांतरातील गरिबी, अडचणी आणि त्रासांपासून सुटका होईल असेच नाही तर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि धन प्राप्त होईल। मित्रांनो, लक्षात ठेवा की एका व्यक्तीच्या घरातील मिठाचा डबा त्याच्या आर्थिक स्थितीशी थेट संबंधित असतो। शास्त्रात स्पष्टपणे लिहिलेले आहे की जर घरात मिठाचा डबा रिकामा झाला तर त्या घराच्या स्थितीवर खूप मोठा परिणाम होतो आणि त्या घराचे वास्तुदोष खराब होऊ लागते। मिठासोबत दुर्लक्ष तुमच्या जीवनात गरिबीची परिस्थिती आणू शकते। जर तुम्ही मिठाबाबत सावधगिरी पाळली नाही तर तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते। परंतु दुसरीकडे जर तुम्ही मिठासाठी त्या उपायांचा अवलंब केला जे तंत्रशास्त्रात लिहिलेले आहेत तर मानून चला की तुमची तिजोरी केवळ धनाने भरून जाईल असेच नाही तर तुमच्यावर धनवर्षाव होईल। इतकेच नाही तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्या देखील धनावर राज्य करतील। मित्रांनो, जर तुम्हाला कोट्याधीश बनायचे असेल आणि तुमच्या जीवनातून सर्व प्रकारची गरिबी, अडचणी, त्रास, समस्या आणि दारिद्र्य संपवायचे असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। मीठ ही एक खूप साधी वस्तू आहे आणि ती जवळपास प्रत्येक भारतीय घरात असते। परंतु हे उपाय कसे करायचे हे प्रत्येक व्यक्तीला माहिती नसते। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तंत्रशास्त्रानुसार मिठाचे उपाय सांगणार आहोत जे योग्य पद्धतीने आणि योग्य मुहूर्तावर केल्यास माता लक्ष्मींचे वरदान आणि आशीर्वाद मिळेल। त्यानंतर तुमच्या जीवनात यश मिळण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही। मित्रांनो, खूप लक्षपूर्वक ऐका। जर तुम्हाला माता लक्ष्मी यांना प्रसन्न करायचे असेल तर तंत्रशास्त्रानुसार मिठाचे उपाय करायला हवेत जे आम्ही तुम्हाला सांगत आहोत। हे उपाय जर तुम्ही योग्य मुहूर्तावर केले तर केवळ तुमच्यावरच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येईल। तुमच्या कुटुंबाला लक्ष्मींचे वरदान आणि आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी येईल आणि तुम्ही सर्वजण अत्यंत यशस्वी व्हाल। म्हणून जर तुम्हाला हवं असेल की माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावी, माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही खूप प्रगती करावी आणि पुढे जावे, तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जा आणि त्वरित लिहा, महालक्ष्मी जी की जय। अजूनही तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा। पहा मित्रांनो, तंत्रशास्त्राच्या अभ्यासक्रम क्रमांक 54 मध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे, जसे की एका माणसाच्या जीवनात त्याच्या अन्नाचा स्वाद मिठाशिवाय अपूर्ण असतो, त्याचप्रमाणे माणसाचे जीवनही मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते। कारण मीठ केवळ घराच्या वास्तुदोषाशी संबंधित नसते तर ते व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचेही प्रतिनिधित्व करते। इतकेच नव्हे, वेद पुराणांमध्येही स्पष्टपणे लिहिलेले आहे की जर मिठाचा डबा रिकामा असेल तर त्या घरात बरकत राहत नाही आणि त्या घराची प्रगतीही कधीच होत नाही। ज्या घरात मिठाचा योग्य प्रकारे उपाय केला जातो त्या घरात बरकत होते, प्रगती होते आणि सदैव सकारात्मक ऊर्जा वास करते। मित्रांनो, आम्ही तुम्हाला मिठाशी संबंधित अशा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत ज्यांचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे जेणेकरून दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपासून तुम्ही सदैव मुक्त राहाल। दुसरीकडे आम्ही तुम्हाला मिठाचे असे उपाय सांगणार आहोत जे प्राचीन ग्रंथानुसार योग्य मार्गदर्शनात केल्यास तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात चमत्कारी आणि सकारात्मक बदल घडवतील। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठीही पहा।
आणि जर अजूनही तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा। सर्वप्रथम उपाय ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो म्हणजे दरिद्रतेपासून मुक्त होण्यासाठीचा महाउपाय। समजा तुमच्या घरात दरिद्रतेने पाय पसरले आहेत, तुमच्या घरातील सदस्यांमध्ये एकमेकांशी बनत नाही, जे काही काम करता त्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे येतात आणि तुमच्या घराची प्रगती आणि बरकत पूर्णपणे थांबली आहे। अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला ज्या उपायाबद्दल सांगणार आहोत तो केल्यानंतर मानून चला की केवळ तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल असे नाही, तर तुमच्या घरात प्रगती आणि बरकतही येईल। तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्या जीवनात खूप यशस्वी होतील आणि पुढे जातील। पहा, गुरुवार वगळता जर तुम्ही कोणत्याही दिवशी घरात पोछा लावत असाल तर त्या पाण्यात फक्त एक चिमूटभर मीठ टाका। लक्षात ठेवा की गुरुवारी कधीही घरात पोछा लावले जात नाही। जर तुम्ही गुरुवारी पोछा लावले तर त्याचा परिणाम तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी घरात पुसणे लावताना त्या पाण्यात थोडेसे मीठ टाका आणि त्यात सेंधव मिठाने संपूर्ण घरात पुसणे लावा। जर तुम्ही असे केले तर मानून चला की जेव्हा जेव्हा तुम्ही पुसणे लावाल तुमच्या घरातील जे काही नकारात्मक शक्ती आहेत त्यांचा नाश होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल। ज्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करते त्या घरात माता लक्ष्मी अवश्य पधारतात आणि तिथे बरकत आणि प्रगतीही होते। आता समजा की तुमच्या जीवनात धन येणे थांबले आहे, तुम्ही मेहनत आणि परिश्रम करता पण त्याचा परिणाम मिळत नाही। तुम्ही पाहता आहात की तुमच्या जीवनात फाजील खर्च वाढत आहे, तर हा महाउपाय करा। आम्ही तुम्हाला हा उपाय सांगत आहोत आणि जर तुम्ही हा उपाय योग्य मुहूर्तावर आणि योग्य पद्धतीने केला तर मानून चला की केवळ तुमच्या जीवनात धन येणे सुरू होईल असे नाही, तर धन येण्यासाठी सर्व मार्गही उघडतील। तुमच्या जीवनातील फाजील खर्च पूर्णपणे थांबेल। तुम्हाला काय करायचे आहे पहा, गुरुवारी हा उपाय करायचा आहे। गुरुवारी झोपण्यापूर्वी हे एक काम करा। जिथे मीठ तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते तिथे हा उपायही खूप प्रभावी मानला गेला आहे। म्हणतात, मिठाचा योग्य उपाय कोणत्याही व्यक्तीच्या बंद नशिबाच्या कुलुपाला लवकर उघडू शकतो। मिठाचे उपाय असतात पण त्यांची अट अशी असते की त्यांना योग्य वातावरणात करणे आवश्यक असते। समजा तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल तरी मिठाच्या उपायांनी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळू शकते आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढते। मित्रांनो, मिठाचे ते उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचा उल्लेख धर्मशास्त्र, तंत्रशास्त्र आणि अनेक प्रकारच्या शास्त्रांमध्ये आहे। हे उपाय खूप सोपे आहेत आणि जर तुम्ही हे करता तर समजा तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल, कोणत्याही समस्येत अडकलेले असाल तरी त्या सर्व अडचणींवर मात करणे शक्य आहे। मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतीही मनोकामना असेल, जसे की तुमच्या जीवनात धनाची कमतरता आहे, तर धर्मशास्त्रात लिहिलेला मिठाचा उपाय करा। तुमच्याकडे चारही बाजूंनी धन आकर्षित होईल। जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहात आणि नोकरी मिळत नाही तर नोकरी मिळेल। त्याचप्रमाणे तुमचा बंद पडलेला व्यवसायही सुरळीत सुरू होईल आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती मिठाच्या उपायांनी पूर्ण होईल। फक्त हा मिठाचा उपाय शनिवारी 2 ते 4 मिनिटे काढून करा। मानून चला, भगवान शिवजींच्या आशीर्वादाने तुमची कोणतीही समस्या संपुष्टात येईल आणि शनिदेवजींच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण कायमची दूर होईल। म्हणून जर तुम्हाला हवे असेल की शिवजींचा आशीर्वाद आणि शनिदेवजींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी, तर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हे मिठाचे उपाय खूपच अचूक आणि सोपे आहेत, पण तुम्हाला विशेषतः याची काळजी घ्यावी लागेल की मिठाचे उपाय चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात। तंत्रशास्त्रात स्पष्टपणे लिहिलेले आहे की मिठाचे उपाय विचारपूर्वक करायला हवेत, कारण त्याचा लाभ तुम्हाला लवकरच मिळतो आणि त्याचे परिणामही लगेच दिसून येतात। पण जर मिठाचे उपाय चुकीच्या मुहूर्तावर केले गेले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात। पहा मित्रांनो, लक्षात ठेवा, जसे की भगवान गणेशजी, भगवान विष्णूजी, माता दुर्गाजी, भगवान हनुमानजी महाराज आणि भगवान भोलेनाथ या सर्वांच्या पूजेत मिठाचा उपाय अवश्य केला जातो। जर मिठाचा उपयोग पूजापाठामध्ये केला गेला नाही तर ती पूजा संपन्न मानली जात नाही। दुसरीकडे असे म्हणतात की मिठाचा उपाय चुकीच्या पद्धतीने केल्यास अनेक देवी देवता रुष्ट होऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, याची विशेष काळजी घ्या। जे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते योग्य मुहूर्तावर करा आणि चुकीच्या मुहूर्तावर करू नका। एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो,
जर तुम्ही एखाद्या पंडित, ज्योतिषी किंवा कोणाकडून पूजा किंवा उपाय करून घेत असाल तर त्याचा लाभ तुम्हाला थोडा उशिराने मिळतो. पण जर तुम्ही कोणताही उपाय किंवा पूजा स्वतः केली आणि स्वतःच ती सिद्ध केली तर त्याचा लाभ तुम्हाला लगेच मिळतो आणि तो लाभ हजारो पटीने अधिक असतो. मित्रांनो, हे मिठाचे उपाय खूपच सोपे आहेत, पण या उपायांना योग्य मुहूर्तावर करणे गरजेचे आहे. आणि एकदा तुम्ही हे उपाय सुरू केले तर मग मागे हटू नका. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील गरिबी, अडचणी आणि इतर समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. चला मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला उपायांबद्दल सांगतो. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओ लाईक केला आहे का? पहिला उपाय आहे शत्रूपासून मुक्त होण्याचा उपाय. मित्रांनो, आजचे समाज असे आहे की जेव्हा तुम्ही साधे जीवन जगत असता तेव्हाही तुमचे नातेवाईक तुमच्याशी जळू लागतात आणि तुमच्याविरुद्ध कट रचतात. ते विचार करतात की तुम्हाला कशा प्रकारे हानी पोहोचवता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त हे करायचे आहे की सलग 5 शनिवार कोणत्याही शनी मंदिर जावे. तेथे जाऊन तुम्हाला फक्त एक दिवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे आणि त्यात मोजून फक्त 1 मीठ टाकायचे आहे. एवढे जर तुम्ही 5 शनिवार केले तर मानून चला की तुम्हाला ती यशस्वीता मिळेल. जोही शत्रू तुमच्या मागे होता तो तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही. कारण मित्रांनो, ज्याला शनी महाराजांचे आशीर्वाद मिळतात त्याचा शत्रू त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. दुसरा उपाय आहे मित्रांनो, घरातील नकारात्मक शक्तींना संपवण्यासाठीचा. हा महाउपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याला खूप लक्षपूर्वक ऐका. जर तुमच्यावर काळे जादू किंवा बंधन घातले गेले असेल आणि तुम्ही यामुळे खूप त्रासात असाल तर तुम्हाला कोणत्याही पंडिताकडे जाण्याची गरज नाही. हा उपाय करा आणि हा उपाय तुम्हाला शनिवारी संध्याकाळी करायचा आहे. काय काय घ्यायचे आहे? पहिले, मातीचे भांडे किंवा पितळेचे भांडे घ्या, पण लोखंडाचे भांडे घेऊ नका. आता काय करायचे आहे? 11 मीठ, 5 कापूर आणि 2 वेलदोडे घ्यायचे आहेत. मी पुन्हा सांगते, 11 मीठ, 5 कापूर आणि 2 वेलदोडे जाळायचे आहेत. त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. जेव्हा 5 कापूर आणि 2 वेलदोड्याची राख तयार होईल तेव्हा ती राख एका डब्यात ठेवा. या डब्यातून दररोज थोडी थोडी राख घ्यायची आहे आणि 1 तांब्या पाणी घेऊन त्याचे शिंतोडे घराच्या मुख्य दरवाजावर द्यायचे आहेत. जर तुम्ही हे केले तर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती कायमच्या नष्ट होतील. आणि मानून चला, शिवजींच्या आशीर्वादाने तुमच्या घराला बरकतही मिळेल. तिसरा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो प्रत्येक प्रकारच्या कष्टांपासून मुक्त होण्यासाठीचा आहे. समजा तुम्हाला एखाद्या आजाराने ग्रासले आहे, ज्याचे उपचार करून करून तुम्ही थकले आहात पण काहीच फायदा होत नाही. तुम्ही खूप त्रस्त आहात आणि अडचणी वाढत आहेत. अशा वेळी तुमची मदत कोण करू शकतो? यासाठी तुम्हाला भोलेनाथ, देवांमध्ये श्रेष्ठ महादेव यांची मदत घ्यावी लागेल. अगदी बरोबर ऐकलेत तुम्ही. हा उपाय जर तुम्ही केला जो आम्ही सांगणार आहोत तर तुम्हाला देवांमध्ये श्रेष्ठ महादेव यांचे आशीर्वाद मिळतील. पण या उपायासाठी तुम्हाला सलग 5 आठवडे शनिवारच्या दिवशी कोणत्याही शिव मंदिरात जावे लागेल. 5 आठवडे तुम्हाला तामसिक भोजनाचा त्याग करावा लागेल. तामसिक भोजन म्हणजे मद्य, धूम्रपान, मांसाहार वगैरेचा त्याग करणे. या पूजेला एका प्रकारची तपश्चर्या मानली जाते. यामुळे तुमचे शरीर निरोगी होईल, तुम्हाला रोगांपासून मुक्तता मिळेल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या संपुष्टात येईल. तर तुम्हाला फक्त हे करायचे आहे की प्रत्येक शनिवारी स्नान करायचे आहे. स्नान केल्यानंतर 2 मीठ घ्यायचे आहे आणि कोणत्याही शिव मंदिरात जाऊन ते 2 मीठ भगवान भोलेनाथांना उत्तर दिशेकडे उभे राहून अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवायचा 1008 वेळा जप करायचा आहे. हा भोलेनाथांचा प्रिय अंक आहे. एवढे जर तुम्ही केले तर मानून चला मित्रांनो, उपाय केल्यानंतर तुम्हाला महादेवांची कृपा आणि वरदान मिळेल. तुम्ही रोगमुक्त व्हाल, तुमचा ताण आणि अडचणी संपतील. आता समजा की आधी तुमचा व्यवसाय चांगला चालला होता पण नंतर बंद पडला आणि आता तुम्ही यामुळे खूप त्रस्त आहात. अशा वेळी एक खूप साधा उपाय सांगितला गेला आहे. व्यवसायात यश मिळवण्यासाठी आपल्याला एका देवतेची गरज असते आणि ती म्हणजे भगवान गणेशजी. जर तुम्हाला भगवान गणेशजींचा आशीर्वाद मिळाला तर तुमचा व्यवसायही चांगला चालेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल. तर तुम्हाला फक्त हे करायचे आहे की बुधवारच्या दिवशी गणेश भगवानजींच्या मंदिरात जावे. गणेश भगवानजींसमोर तुम्हाला गाईच्या दुधापासून बनवलेले तूप लावलेला दिवा लावायचा आहे. हे तुम्ही कोणत्याही बुधवारी करू शकता. तुम्हाला एक लाल पिशवी घ्यायची आहे आणि त्यात 21 मीठ आणि 11 वेलदोडे मोजून ठेवायचे आहेत.
त्यानंतर ती पिशवी गणेश भगवानजींच्या उजव्या पायाला स्पर्श करून द्यायची आहे. त्यानंतर ती पिशवी घेऊन जा आणि तुमच्या दुकानात मातीच्या भांड्यात किंवा पितळेच्या भांड्यात ती जाळा आणि त्याचा धूर संपूर्ण दुकानात दाखवा. यामुळे तुमच्या दुकानातील जी नजर होती, अडथळे होते, बंधन होते ते संपतील. आणि याच राखेचा शिंतोडा तुम्हाला सलग 2 आठवडे म्हणजे 14 दिवस गंगाजला सोबत तुमच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर शिंपडायचा आहे. इतके केल्याने गणेश भगवानजींच्या आशीर्वादाने तुमचा ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल आणि मित्रांनो, तुम्ही सर्वजण खूप उन्नती साधाल. पुढचा उपाय आहे धनप्राप्तीचा महाउपाय. आणि जोही माणूस हा उपाय करतो त्याला माता लक्ष्मीजींचे वरदान आणि आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनातील धनाशी संबंधित सर्व समस्या संपतात. हा उपाय खूपच सोपा आहे. तुम्हाला फक्त हे करायचे आहे मित्रांनो, शनिवारी. आणि लक्षात ठेवा की सलग 5 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना या उपायाचा फायदा नक्कीच मिळाला आहे. जर तुम्हीही हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीला करायचा विचार करत असाल तर आधी हा उपाय नीट समजून घ्या आणि मग तो करा. तुम्हाला या उपायाचा परिणाम नक्कीच मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणतेही दुःख आणि समस्या असतील आणि जरी त्याचे कारण तुम्हाला माहीत नसले तरी हा उपाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. जसे की पितृदोष, मंगळदोष किंवा इतर कोणताही दोष असू शकतो. पण तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कोणत्याही ज्योतिषी किंवा पंडिताकडे त्याचे कारण शोधण्याची गरज नाही. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी हा तांदळाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे. आता मित्रांनो, समजून घ्या की हा उपाय कधी करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा 31 तांदळाच्या दाण्यांचा उपाय का करायचा आहे. सरळ सोपी गोष्ट अशी आहे की हा 31 तांदळाच्या दाण्यांचा उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो. तुमच्या जीवनातील जे दुःख आणि अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या कामासाठी हा उपाय करता येतो. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय तोच व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान शनिदेवजींकडून पूर्ण करून घ्यायच्या असतील. आणि जर घरातील मोठ्या आई किंवा बहिणींना त्यांच्या घरातील सुख, शांती आणि धन समृद्धी वाढवायची असेल तर त्या विशेषतः हा 31 तांदळाच्या दाण्यांचा उपाय करावा. कारण माता आणि बहिणी घरातील लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी एखादा विशेष उपाय करते तेव्हा त्याचा परिणाम लवकर आणि मोठ्या प्रमाणात दिसतो. अन्यथा हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मग तो मोठा असो, लहान असो किंवा मूल असो. ज्या व्यक्तीला हा 31 तांदळाच्या दाण्यांचा उपाय समजला आहे त्या व्यक्तीने हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीला जरूर करावा. कारण या दिवशी भगवान शनिदेवजी खूप सहज प्रसन्न होतात आणि या उपायाचा परिणाम खूप लवकर मिळतो. तर चला आता आपण समजून घेऊया की हा 31 तांदळाच्या दाण्यांचा उपाय कसा करायचा आणि त्याची योग्य वेळ काय आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी केला जाणारा हा उपाय मुख्यतः सकाळच्या वेळेस करायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सकाळच्या वेळेसच करण्याचा प्रयत्न करा. पण जर कोणत्याही कारणामुळे सकाळी हा उपाय करता आला नाही, जसे की कोणत्याही कामासाठी बाहेर जावे लागले किंवा अन्य कारणांमुळे उपाय करता आला नाही, तर तुमच्याकडे दुसरा संधी असेल जो संध्याकाळच्या वेळेस प्रदोषकालाच्या वेळेस असेल. मित्रांनो, प्रदोषकालाचा वेळ अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ नेमका कधी असतो, किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्याचा योग्य वेळ समजू शकेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोषकालाचा वेळ संध्याकाळचा असतो. संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत हा वेळ असतो. या वेळेत जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम मिळेल. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत तुम्ही हा 31 तांदळाच्या दाण्यांचा उपाय करू शकता. अनेक लोक येथे विचारतील की आम्ही नोकरीसाठी किंवा ड्युटीवर जातो आणि परत यायला उशीर होतो. अशा परिस्थितीत काय करावे? त्यांनाही टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही हा उपाय प्रदोषकालाच्या वेळेत करत असाल आणि उशीर झाला आणि 7:30 पर्यंत पोहोचू शकला नाही तर तुम्ही रात्री 8 किंवा 9 वाजेपर्यंतही उपाय करू शकता. आणि जर त्याहीपेक्षा उशीर झाला तरी तुम्ही उपाय करू शकता. कारण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीचा दिवस आहे. हा दिवस वर्षभरात फारच कमी येतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय जरूर करा. कोणताही उपाय असो, तुम्ही तो कधीही करू शकता, पण शक्यतो हा उपाय वेळेतच करण्याचा प्रयत्न करा. जर काही कारणास्तव वेळेवर करू शकला नाही तर थोडा उशिरानेही करू शकता.
तुम्हाला उपायाचा लाभ नक्की मिळेल। आता उपाय कसा करायचा आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पण त्याआधी आम्ही तुम्हाला सांगतो की मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी तांदळाने केलेले उपाय खूप प्रभावी असतात। तांदूळ तुमच्या जीवनातील मोठ्या मोठ्या समस्या दूर करू शकते। तांदळाने केलेले उपाय तुमच्या जीवनातील गरिबी दूर करतात। निर्धनता कधीच तुमच्या घरात परत येत नाही। तसेच शनी ढय्या आणि शनी 7.5 पासून तुम्हाला मुक्तता मिळते, कारण हा उपाय केल्याने शनिदेवाची विशेष कृपा मिळते आणि तुमच्या जीवनात कधीही दुःख आणि अडचणी परत येत नाहीत। अनेक लोक असेही असतात जे म्हणतात की आमचे भाग्य खूप कमजोर आहे, आमचे भाग्य आमच्यासोबत नाही। त्यामुळे जे लोक इच्छितात की त्यांचे भाग्य नेहमी त्यांच्यासोबत असावे, भाग्य मजबूत असावे आणि त्यांनी जे काही काम केले त्यात त्यांना यश मिळावे, त्यांच्या जीवनात कधीही धनाची कमतरता नसावी, त्यांना शनिवारी तांदूळाचे उपाय आणि टोटके जरूर करावेत। पहा, आपण अनेक वेळा विचार करतो की तांदूळ खूप लहान गोष्ट आहे आणि याने काय होणार, पण तुम्हाला सांगते की जेवढे छोटे तांदळाचे दाणे असतात तितकेच लवकर ते तुमच्या जीवनातील मोठ्या दुःखांना दूर करतात। विशेषतः नजर दोष दूर करणे, पैसा आकर्षित करणे आणि घरात सकारात्मकता आणणे हे सर्व काम तांदूळ करते। चावल जे तुमच्या किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरात असते त्याचा वापर जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी करता आणि तांदळाचा रंग काळा असेल तर तो खूपच प्रभावी ठरतो। काळ्या रंगाच्या वस्तू शनिदेवाला खूप प्रिय असतात। तसेच शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी जर तुम्ही तांदळाचा उपाय करता तर शनिदेवही प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील गरिबी आणि निर्धनता खूप लवकर दूर करतात। 2024 हे वर्ष शनिदेवतांचेच वर्ष आहे आणि जर तुम्ही यावर्षी शनिदेवाला प्रसन्न केले तर निर्धनता आणि गरिबी तुमच्या जीवनातून दूर होईल। तुमच्या पुढच्या 31 पिढ्याही धनाच्या बाबतीत कधीच त्रस्त होणार नाहीत। आता आपण पहिल्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी जरूर करायला हवा। पहिला उपाय त्यांच्यासाठी आहे जे इच्छितात की त्यांचे काम एकदाच पूर्ण व्हावे। जसे मानूया तुम्हाला एखादे काम करायचे आहे आणि तुम्हाला हवे आहे की ते काम एकदाच पूर्ण व्हावे, त्यात कोणतीही अडचण किंवा रुकावट येऊ नये। कारण अनेक वेळा असे होते की आपण खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडतो पण ते काम पूर्ण होत नाही, त्यात अडथळे येतात किंवा काही ना काही असे होते की बनणारे कामही बिघडून जाते। असं वाटतं की काम पूर्ण होणारच आहे पण तरीही पूर्ण होत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडाल तेव्हा तांदूळाचे 2 किंवा 1 दाणा घ्या। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तो ठेवायचा आहे। नंतर जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर त्या महत्त्वाच्या कामासाठी जाल त्याआधी थोडा वेळ तांदूळाचा दाणा ठेवा आणि त्यावर पाय ठेवूनच बाहेर पडा। पाय सरळ ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा। जसेच तुम्ही कामासाठी बाहेर पडाल आणि ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात आहात ते काम 100% पूर्ण होईल, त्यात कधीही अडथळा येणार नाही। चला आता लवकर बोलूया त्या दुसऱ्या उपायाबद्दल, जो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी नक्कीच करावा। शनिदेवाची विशेष कृपा तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही हा उपाय करता। शनिवार षष्ठी तिथीच्या दिवशी उपाय काय आहे, पहा, जो दुसरा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो केल्याने शनिदेवाची विशेष कृपा होते। जे लोक त्यांच्या जीवनात लवकरात लवकर धनवान व्हायचं स्वप्न पाहतात, लवकर यशस्वी होऊ इच्छितात आणि त्यांच्या जीवनातील दुःख आणि कष्ट लवकर दूर करू इच्छितात, त्यांना लवकर परिणाम पाहायचे असतील, त्यांनी हा दुसरा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी करायला हवा। उपाय काय आहे, येथे तुम्हाला मोहरीचे तेल घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे लोखंडी कटोरी असेल तर शक्य असेल तर लोखंडी कटोरीत तेल घ्या। जर लोखंडी कटोरी नसेल तर दुसऱ्या कोणत्याही भांड्यात तेल घेऊ शकता। एखाद्या प्लास्टिकच्या डबीतही तेल घेऊ शकता। आता हे सरसोंचे तेल घेऊन तुमच्या घराच्या आसपास जा, जिथेही तुम्हाला शनिदेवाचे मंदिर दिसेल। शनिदेवाचे मंदिर म्हणजे शनिदेवाची मूर्ती किंवा प्रतिमा जिथे आहे तिथे जाऊन शनिदेवाला हे मोहरीचे तेल अर्पण करायचे आहे। हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय दिवसा म्हणजे सकाळच्या वेळेतही करू शकता। पहा, जो व्यक्ती शनिवारी मोहरीचे तेल अर्पण करतो त्याला शनिदेव विशेष कृपा देतात। शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीचे तेल खूप महत्त्वाचे मानले जाते। जेव्हा शनिदेवांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या तेव्हा हनुमानजींनी त्यांच्या जखमांवर मोहरीचे तेल लावले होते, ज्यामुळे त्यांना खूप आराम मिळाला।
म्हणून जो व्यक्ती शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करतो त्याच्या जीवनात कधीही दुःख किंवा कष्ट येत नाहीत। जोही व्यक्ती शनिदेवाला हे तेल अर्पण करून त्यांच्यासमोर त्याची मनोकामना व्यक्त करतो, शनिदेव त्याला ती नक्कीच देतात। हा खूप उत्तम उपाय आहे आणि तुम्हाला हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शनिवारी षष्ठी तिथीच्या दिवशी नक्की करायला हवा। चला लवकरच तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया। काळ्या मिरीचे दाणे तुम्हाला तुमच्या घरात कुठे जाळायचे आहेत, कसे जाळायचे आहेत आणि उपाय कसा करायचा आहे। कसे हे दाणे तुमचे जीवन बदलून टाकतील, जीवनातील दुःख आणि कष्ट दूर करतील आणि शनिदेवाची विशेष कृपा तुम्हाला मिळेल। यामुळे जर काही पीडा तुमच्या जीवनात असेल तर तीही दूर होईल। पहा, अनेक लोकांना माहीत नाही की त्यांच्या राशीमध्ये शनिधया चालू आहे, 7.5 चालू आहे किंवा इतर कोणतीही शनी अवस्था चालू आहे, पण त्याने काही फरक पडत नाही। उपाय केल्याने कधीही तुमचे नुकसान होत नाही, उलट फायदा होतो। जेव्हा तुम्ही शनिदेवाची पूजा अर्चना करता किंवा त्यांच्याशी संबंधित एखादा उपाय करता तेव्हा ते तुम्हाला चांगलेच फळ देतात आणि तुमचे जीवन सुख आणि धनाने भरून टाकतात। तर उपाय काय आहे? या उपायासाठी तुम्हाला 4 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत। चला आधी कसे काळ्या मिरीची 4 दाणे ठेवायचे याबद्दल बोलूया। या छोट्याशा उपायाने तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्या शत्रूंपासून मुक्त होऊ शकता आणि तुमचे गुप्त शत्रूही तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत। अनेक लोक मानतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागते तेव्हा त्याच्या पैशालाही दृष्ट लागते, त्याच्या घराच्या सुख शांतीला आणि समृद्धीलाही दृष्ट लागते। त्यामुळे घरातून नेहमी आधी दृष्टदोष दूर करायला हवा। जसे दृष्टदोष दूर कराल, तुमच्या गुप्त शत्रूंच्या दृष्ट प्रभावाचा परिणामही लगेच संपेल आणि तुमच्या जीवनातील कष्टांपासूनही तुम्हाला मुक्तता मिळेल। तुम्हाला काय करायचे आहे? 4 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत। छोट्या छोट्या 4 दाण्यांची निवड करा। लक्षात ठेवा, एकही दाणा तुटलेला किंवा खराब नसावा। त्यासोबत एक कापुराचा तुकडा घ्यायचा आहे। आता हे 4 काळ्या मिरीचे दाणे तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून जाळायचे आहेत। कोणतीही खोली निवडा, त्या खोलीच्या एका कोपऱ्यात 4 काळ्या मिरीचे दाणे आणि कापूर जाळा। जाळल्यानंतर या राखेला घराबाहेर टाकायचे आहे। पहा, जेव्हा तुम्ही काळ्या मिरीचे दाणे आणि कापूर एकत्र जाळाल तेव्हा तुमच्या जीवनात एक चमत्कार होईल। तुम्ही पाहाल की तुमच्या घरात जी अचानक दुःखे येत होती, धनाशी संबंधित अडचणी होत्या, पैसा येत नव्हता, घरात आजारपण वाढत होते, अशा सर्व समस्या दूर होतात। जी स्त्री केस किंवा तोंडावर हात लावून न हात धुता स्वयंपाक करते, अशा वेळी अन्न दूषित होते। असे अन्न खाल्ल्याने घरातील कुटुंबाला आजारपणांना सामोरे जावे लागते। माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अशा घरात दरिद्रता वास करते। अशा घरातील लोक कधी यशस्वी होऊ शकत नाहीत आणि राहू केतूचा वाईट परिणामही होतो। त्यामुळे ही चूक कधीही करू नका। नेहमी स्वच्छ हातांनीच स्वयंपाक करायला हवा। असे केल्याने माता अन्नपूर्णा खूप आनंदित होतात। मित्रांनो, शास्त्रात असे सांगितले आहे की जिथे स्त्रिया अन्न बनवतात ती जागा स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतो। त्याचप्रमाणे शनी देखील रुष्ट होतात। अशा घरांमध्ये कमावणाऱ्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि तो हळूहळू निर्धनतेचा शिकार होतो। त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि गंगाजलाने शिंपडावे। असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळते। तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यश मिळते। मित्रांनो, तुमच्या घरात धारदार वस्तू ठेवू नयेत। यामुळे कुटुंबामध्ये तणाव वाढतो आणि भांडणे होऊ लागतात। त्यामुळे स्वयंपाकघरात 1 किंवा 2 पेक्षा जास्त चाकू किंवा सुरी ठेवू नयेत। जर तुम्ही आजपर्यंत स्वयंपाकघरात उगीचच धारदार वस्तू ठेवल्या असतील तर त्यामुळे देखील नकारात्मकता आकर्षित होते आणि त्याचा फारच वाईट परिणाम होतो। स्वयंपाकघरासमोर चप्पल, बूट किंवा झाडू पोछा ठेवू नयेत। यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि पूर्ण घराला गरिबीला सामोरे जावे लागते। हे पाप मानले जाते। त्यामुळे कधीही चप्पल, बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरासमोर ठेवू नका, कारण त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकतात। स्वयंपाकघरात जेवण बनवताना महिलांनी अन्न अपवित्र करू नये। असे केल्याने माता अन्नपूर्णा यांचा अपमान होतो, ज्यामुळे घरात दरिद्रतेचा वास होतो आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून जातात। अनेक महिला जेवण बनवताना चवीसाठी मीठ किंवा मसाले चाखतात, असे करणे अशुभ मानले जाते। अन्न बनवताना पूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नये, कारण त्यामुळे माता अन्नपूर्णांचा अपमान मानला जातो आणि घरातील सुख शांती भंग पावते। त्यामुळे जेव्हा अन्न बनवाल तेव्हा सर्वप्रथम थोडे अन्न कुठेतरी चढवा किंवा कोणाला खाऊ द्या, त्यानंतरच तुम्ही चव चाखा। जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील
तर याकडे दुर्लक्ष करू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हा राहू केतूचा वाईट परिणाम असतो. अशा घरात दरिद्रता कायम राहते. अन्नात कधीही केस येता कामा नयेत, कारण हे माता अन्नपूर्णांचा मोठा अपमान मानले जाते. हे मोठ्या अनर्थासारखे मानले जाते आणि त्यामुळे शुद्धता भंग पावते. कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते. ही चूक कधीही करू नका आणि अन्न बनवताना नेहमी महिलांनी आपले केस बांधूनच अन्न बनवावे. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.